हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। ठाकरे मुख्यमंत्री असताना परिस्थिती वेगळी, आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात। महायुतीत आता अजित पवार उपमुख्यमंत्री कसे चालतात या प्रश्नावर शिंदेंचं उत्तर। 2019ला महाविकास आघाडीत शिंदेंना सीएम करण्यास आमची हरकत नव्हती। शिंदेंचं नाव आमच्या पुढे आलंच नाही, त्यांच्या पक्षात चर्चा झाल्याचं नंतर समजलं। वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांचं वक्तव्य। महाविकास आघाडीत तटकरे, अजित पवार, वळसेंना शिंदे सीएम म्हणून नको होते। युतीत असताना फडणवीस, मुनगंटीवार, महाजनांचा देखील शिंदेंच्या सीएम पदाला विरोध होता। संजय राऊतांचा गौप्यस्फोट। सुप्रिया आणि अजित मध्ये कधीही भेद केला नाही। उपमुख्यमंत्रीपद, मंत्रीपद, विरोधी पक्षनेतेपद दिलं, पक्षात काम करण्याची संधी मिळाली नाही। ही अजित पवारांची ओरड निरर्थक, शरद पवारांचं विधान। 2004 मध्ये राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्री पदासाठी योग्य नेता नव्हता। भुजबळांकडे सीएम पद सोपवलं असतं तर पक्षात फूट पडली असती, शरद पवारांचं विधान। 2004 मध्ये काँग्रेस तयार असताना पवारांनी सीएम पद घेतलं नाही। छगन भुजबळांचा दावा, तर पवारांनी मला उपमुख्यमंत्री केल्यानंतर पक्ष का नाही फुटला, भुजबळांचा सवाल। उद्धव ठाकरेंना अनुभव नसताना मुख्यमंत्री केलं, मग 2004 मध्ये उमेदवार नव्हता की होते त्यांना मुख्यमंत्री करायचं नव्हतं, पवारांनी महाराष्ट्राला सांगावं, अमोल मिटकरींचा सवाल। सीएम पदासाठी ठाकरेंच्या नावाला संजय राऊतांचाच विरोध होता। मला सीएम केलं नाही तर मातोश्रीच्या आतील बातम्या बाहेर सांगण्याची राऊतांकडून ठाकरेंना धमकी, नितेश राणेंचा आरोप। बूथ ताब्यात घेण्याचा नवा परळी पॅटर्न, बीडच्या इंजेगाव मधल्या व्हिडिओ ट्विट करत रोहित पवारांची धनंजय मुंडेंवर टीका। 5व्या टप्प्यात देशातल्या 49 आणि राज्यातल्या 13 जागांवर उद्या मतदान। नाशिक, दिंडोरी, धुळे, पालघर, ठाण्यासह मुंबईतल्या 6 जागांसाठी मतदान। दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला। मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल। पुढील 6 महिन्यात पाकव्याप्त काश्मीर भारतात असेल, योगी आदित्यनाथ यांचा दावा। 10 वर्ष योगींनी काय केलं, संजय राऊतांचा सवाल। तर मोदी पुन्हा पीएम झाल्यास योगींची सीएम पदाची खुर्ची राहते का ते बघावं, अंबादास दानवेंचा टोला। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।